नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर आजच्या या मिनी व्लॉगमध्ये स्वरूपचं बर्थडे सेलिब्रेशन कसं केलं आणि त्यापूर्वीची तयारी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर पावभाजी करायची होती 40 लोकांसाठी. त्यासाठी आहे ना 2.5 किलो बटाटे, 1 किलो फ्लावर, 1 किलो टॅमॅटो, पाऊण किलो फ्रोझन वाटाणा घेतला आणि पाव किलो शिमला मिर्च आणि त्यानंतर आहे ना 20 ते 25 लसूण पाकळ्या आणि थोडंसं लसूण घेऊन थोडंसं अद्रक घेऊन आम्ही त्याची पेस्ट केली. भाज्या व्यवस्थित बारीक कट करून कुकरला शिजून घेतल्या, ओव्हरकुक केलं जेणेकरून मॅश पटकन करता येईल. पाणी गाळून काढलं आणि तेच पाणी आम्ही पुढे पावभाजी करताना वापरणार होतो. तर इथे बघा मोठं पातेलं ठेवलेलं आहे, 2 वाटी तेल टाकलेलं आहे, पाव किलो कांद्याची पेस्ट आणि 1 वाटी अद्रक लसूण पेस्ट, 1 वाटी इथे पावभाजी मसाला आणि तेवढ्याच प्रमाणात इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. मसाले छान परतून घेतलेले आहे तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर जे पावभाजीचं जे गरम पाणी आहे त्यात थोडंसं आम्ही ॲड केलेलं आहे. त्यामुळे बघा कलर आणि रंग एवढा सुंदर आलेली आहे ना तरी. आणि थोड्या वेळाने आम्ही इथे थोडं प्रमाणात असं पावभाजी ज्या मॅश करून ठेवल्या होत्या ती भाजी आम्ही ॲड केली. आता हे नाही जास्त प्रमाणात होतं त्यामुळे इथे थोडी आहोंची मदत घेतली. त्यांना म्हटलं तुम्ही ह्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून द्या आणि सगळ्यात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली. तरी ते पावभाजी रेडी झाली होती आणि मुलं देखील आतमध्ये ना छान असं डेकोरेशन करत होते. बघा मस्तपैकी असं बलूनचा आर्क बनवला होता. अगदी आपण बाहेर वगैरे जसं डेकोरेशन करतो ना सेम घरच्या घरी असं केलं होतं. तर रेसिपी आणि आर्क किंवा डेकोरेशन कसं केलेलं आहे हे पूर्ण डिटेल व्हिडिओ मी ना चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि ह्या डेकोरेशनची जबाबदारी पूर्णपणे प्रतीक्षाने घेतली होती आणि तिने खूप छान केलं होतं डेकोरेशन. तर त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर पहिल्यांदा आधी लहान मुलांना पावभाजी वाढली आणि त्यानंतर घरातले मोठे आणि मग आम्ही लेडीज असं सगळ्यांनी मिळून छान मस्तपैकी आजचा दिवस स्वरूपचा बड्डे खूप छान आम्ही एन्जॉय केला.